राजे छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासींचा आराध्य दैवत सह्याद्रीचा डाण्याबाग, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर, बिरसा मुंडा यांच्या विचारांना आपल्या सर्वांच्या प्रती विनम्र अभिवादन। देवठाण गटातील विविध विकास कामांच्या उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर ज्यांच्या शुभ हस्ते या सगळ्या कामांचं भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला ते आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील, आपल्या या सभेचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय वैभवभाऊ पिचड, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचा आधारवड संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय खताळसाहेब, आपल्या अकोले तालुक्याचं भूषण आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी, आपल्या साई शिर्डी साई संस्थांचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब, आपल्या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुशांतभाऊ गजे, तालुका कार्याध्यक्ष जगनशेठ देशमुख, या विभागाचे आपले उपतालुका प्रमुख शिवाजीभाऊ पाटोळे, आनंदभाऊ गिरे, केशवभाऊ बोडके, अनेकांची खरं तर नावं आपल्या सर्वांना घेता येतील। व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शिवाजीराजे धुमाळ, खरं तर ज्यांच्या पुढाकारातून आणि मेहनतीतून हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी झाला, तर या गावातील आपले सगळ्यांचे नेते अरुणभाऊ शेळके, या विभागातील आपले सगळ्यांचे नेते रावसाहेब वागचौरे, सुवर्णाताई मेंगाळ, कैलासभाऊ वागचौरे, बाबा शेळके, या गावातील सगळे प्रमुख कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद गटातील वेगवेगळ्या गावांमधून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर 2 महिन्यापूर्वी आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जिल्हा वार्षिक नियोजन DPDCमधून 2 कोटी रुपयाचा निधी आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला आणि म्हणून त्या कामांची उद्घाटनं त्यांच्या हस्ते व्हावी, या कामांचं भूमिपूजन आणि आपल्या देवठाण गावातील PSCचं लोकार्पण व्हावं असा आग्रह आम्ही सर्वांनी खरं तर या निमित्तानं धरला आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती की बाबा, जरी आपला हा मतदारसंघ जरी नसला परंतु आपण आपल्या जिल्ह्याचे पालक आहात आणि या जिल्ह्यातल्या सगळ्यात शेवटचं टोक म्हणून आमच्या अकोले तालुक्याची ओळख आहे आणि म्हणून आम्ही दिवसभरामध्ये जे ऑब्झर्वेशन करतो, जे पाहतोय, कदाचित विखे साहेबांच्या मतदारसंघामध्ये 5 लाख आणि 2 लाख 10 लाखांची कधी उद्घाटनं विखे साहेबांनी कदाचित केली नसतील, परंतु आपल्या तालुक्यावर विशेष प्रेम आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही कामं आपल्याला मिळाली त्यांच्याच हस्ते ह्या कामाचं उद्घाटन व्हावं, लोकार्पण व्हावं आणि सगळी कामं आपल्या सेवेत यावी अशा प्रकारची आमची माफक अपेक्षा होती। मी खरं तर इथं उपस्थित असलेल्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो का विखे साहेबांनी पूर्ण दिवस आपल्या या गटासाठी दिला, त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं या निमित्तानं अभिनंदन या निमित्तानं खरं तर आपण करावं। खरं तर या सभेला खूप उशीर झालेला आहे, आपल्याला सविस्तर अनेक विषयावर खरं तर आपल्याला बोलायचं होतं, परंतु आपल्याला वैभव अजून काय अनेक सभा आपल्याला घ्यायची आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या प्रश्नावर आपण सर्वजण बोलू। खरं तर आजचं व्यासपीठ खूप मोठं आहे आणि म्हणून या व्यासपीठावरून खरं तर आपण चांगल्याच गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजे आणि म्हणून काही गोष्टींना फाटा देऊन खरं तर आपल्या सर्वांसमोर आम्ही या ठिकाणी संवाद करण्यासाठी आपण या ठिकाणी उभा आहे। खरं तर सकाळी विखे साहेबांच्या हस्ते निळवंड्याला एका पुलाचं उद्घाटन झालं। या तालुक्यातल्या या सर्व धरणांचा आढावा घेण्यासाठी निळवंड्याला एक बैठक झाली आणि बरोबर 3 वाजता मेंदुरीपासून तर आता देवठाणपर्यंत ज्या ज्या गावांमध्ये आपण कामं दिली त्या प्रत्येक कामांचं उद्घाटन करत खरं तर साहेब या ठिकाणी आले तर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे। खरं तर आजच्या सभेला शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब सुद्धा येणार होते, परंतु दुर्दैवाने ते काय कारणास्तव ते या ठिकाणी आले नाही, परंतु त्यांची उणीव आदरणीय अमोलजी खताळ साहेबांनी या निमित्तानं खरं तर भरून काढली। मी त्यांचं देखील सुद्धा मनापासून आभार मानतो।
खरं तर साहेब, जिल्हा नियोजनमधून 2 कोटी रुपयाचे कामं आपल्या माध्यमातून आम्हाला मिळाली. हे 2 कोटीची कामं खरं तर आम्ही एकच काम सुचवलं असतं आणि 2 कोटी वैभव आपण एकाच कामात संपून टाकले असते, परंतु त्या 2 कोटींचं नियोजन व्यवस्थितपणाने केलं आणि जवळजवळ या जिल्हा परिषद देवठाण गटातील सगळ्या गावांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न ह्या निमित्तानं मित्रांनो आपण केलेला आहे. आणि म्हणून काही ठिकाणी 5 लाख, काही ठिकाणी 2 लाख, काही ठिकाणी 10 लाख असे करत हे सगळे गावं बसवण्याचा प्रयत्न साहेब आम्ही ह्या निमित्तानं केलेला आहे. आणि म्हणून DPDCच्या 2-3 हेडमधून मग जनसुविधा असेल, त्याच्यामध्ये आम्हाला 1 कोटी 2 लाख रुपयाचा निधी आपल्या माध्यमातून मिळाला. मला वाटतं जनसुविधा आपल्या DPDCच्या दलित सुधार योजनेतून 60-65 लाख रुपयाचा निधी आम्हाला मिळाला. आणि वाड्या वस्त्यांवर गावागावांमध्ये ट्रान्सफॉर्मर डिप्या बसवणे याला 60-65 लाख रुपये या निमित्ताने मिळाले. आणि जवळपास 2-2.5 कोटी रुपयाचा जिल्हा नियोजनाचा निधी आम्हाला या निमित्ताने मिळाला. आणि त्याचबरोबर या गावातील PSC असेल, खंडोबाचं मंदिर असेल, बाकी अनेक कामांना खरं तर वेगवेगळा निधी या निमित्तानं प्राप्त झाला. आणि आपण सगळेजण ह्या वेगवेगळ्या कामांचा उद्घाटन आपण सर्वांनी या निमित्तानं आज खरं तर केलेलं आहे. खरं तर साहेब, या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव म्हणून आमच्या या देवठाण गावची ओळख आहे. या गावाला एका गावाला 12 वाड्या आहे. मला वाटतं ह्या गावाचं मतदान साधारणपणे 5,000च्या पावणे 6,000 इतकं या गावाचं मतदान आहे. आणि निर्णायक अशा प्रकारचं हे देवठाण गाव आहे. आणि म्हणून एक राजकीयदृष्ट्या सक्षम, राजकीयदृष्ट्या ताकदवान असलेलं हे एक देवठाण गाव आहे. आणि म्हणून आमची सगळ्यांची विनंती होती की आपण देवठाण गावामध्ये यावं आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं, अशा प्रकारची विनंती आम्ही आपल्या सर्वांना निमित्ताने केली होती. खरं तर काल परवा नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून काही दिवसांपूर्वी साहेब आम्ही आपल्याकडे आलो होतो. मी होतो, वैभव भाऊ होते आणि अमित भांगरे, आम्ही तिघंजण आपल्याकडे आलो होतो. आमचे तिघांचे राजकीय पक्ष वेगवेगळे होते, राजकीय पक्ष वेगळे आहेत, आमच्यामध्ये मतभेद होते, परंतु आमच्यामध्ये कधी मनभेद नव्हते. आणि म्हणून आम्हा तिघांनाही आपण या ठिकाणी विनंती केली होती, आग्रह धरला होता का येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण सगळेजण एकत्र जर राहिला तर ह्या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा मेसेज आपल्या माध्यमातून या ठिकाणी जाईल. आणि म्हणून त्याची सुरुवात आम्ही राजूरपासून केली. वैभव भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि अमित भांगरेंच्या नेतृत्वाखाली राजूरला काही दिवसापूर्वी आम्ही तिघांची एकत्र एक सभा झाली. आणि त्या सभेच्या माध्यमातून ह्या तालुक्यातल्या मायबाप जनतेला आम्ही तो सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या तालुक्याच्या हितासाठी, या तालुक्याच्या एकीकरणासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र लावावं लागेल. आणि म्हणून शेवटी तालुक्याच्या हितापेक्षा, तालुक्याच्या एकीपेक्षा आणि तालुक्यातल्या महत्त्वाच्या कामांपेक्षा, विकासापेक्षा आपले मनभेद मला वाटतं फार काय मोठे नसावेत. आणि म्हणून या तालुक्यामध्ये जो काय आताताईपणा चाललेला आहे, या तालुक्यामध्ये वैभव भाऊ ज्या पद्धतीनं ही सगळी परिस्थिती आपण सगळेजण पाहतोय आणि मग ती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि या तालुक्यातल्या विकेसाहेब, या तालुक्यातल्या सुद्धा सगळ्या नागरिकांची एकच अपेक्षा होती की बाबा जे काय तालुक्यामध्ये हा दहशत, दादागिरी, हाणामाऱ्या, धावून जाणं, बाकीच्या गोष्टी करणं, हे जे काही चाललं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मग त्यासाठी थोडंसं आता एकत्रितपणाची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि अनेक वर्षांपासून खरं तर ते प्रयत्न चालू होते, ते या तालुक्यामध्ये अनेकांना जमलं नाही, परंतु विखे साहेबांच्या एका आदेशावर आम्ही सगळेजण तिघं एकत्र आलो. आणि या तालुक्यातल्या जनतेला आम्ही आता हे निमित्ताने विनंती करतो का तुमच्या मनात जे काय होतं ते आम्ही तिघांनी करण्याचा प्रयत्न ह्या निमित्ताने केलेला आहे. आता तुम्हा सर्वांना जबाबदारी घ्यायची की ह्या तालुक्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक चांगल्या प्रकारची भूमिका घेऊन ही सगळी लोकं आपल्यावर राहिली पाहिजे, अशा प्रकारची तयारी आपल्या सर्वांना या निमित्तानं खरं तर करायची. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुका वैभव असतील, आपण असेल, भांगरे कुटुंब असेल, हा सगळ्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आम्ही या निमित्तानं केलेला आहे. आणि म्हणून आजची सुरुवात या देवठाण जिल्हा परिषदेच्या गटाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून साहेब आमची एक विनंती आहे की जसं या गटामध्ये आपण 2 कोटी रुपये देऊन
हा सगळा लवाजमा आज दिवसभरामध्ये आपण या गटामध्ये केला। तशी माझी प्रामाणिकपणानं आपल्याकडे एक निमित्तानं विनंती, आम्ही 100 कोटी मागत नाही, 10,000 कोटी मागत नाही, 500 कोटी मागत नाही, 2-2.5 हजार कोटी आपल्याकडे मागत नाही। या देवठाणच्या चौकामधून मी फक्त देवठाण गट वगळता फक्त आम्हाला 12 कोटी रुपयाची आपण व्यवस्था करून द्या। देवठाण गटामध्ये जसे 2 कोटी रुपयाचे काम आपण या निमित्ताने केले, तसे या तालुक्यातल्या ह्या मतदारसंघातल्या 7ही गटांमध्ये 2-2 कोटी रुपयाच्या निधींचं आम्ही व्यवस्थित नियोजन करतो। एकदा ही सगळी कामं या 7ही गटांमध्ये जर झाली तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये निमित्ताने करावं लागेल। आणि म्हणून जसं देवठाण गटाला आपण 2 कोटी रुपयाचा निधी आम्हाला निमित्ताने दिला, तशी या सगळ्या या विधानसभा मतदारसंघातल्या गटांना जनसुविधा असेल, नागरी सुविधा असेल, तीर्थक्षेत्र असेल, DPDCच्या वेगवेगळ्या हेडमधून तो जर देण्याचा प्रयत्न जर केला तर मी या सगळ्या नागरिकांच्या साक्षीनं सांगतो, या मतदारसंघातले 7ही सीट आदरणीय वैभव भाऊ, भांगरे कुटुंब आणि आम्ही हे तिघं मिळून हे 7ही सीट आम्ही निवडून आणून आपल्या बरोबरीनं या जिल्ह्याच्या कामकाजामध्ये आम्ही या निमित्तानं तुम्हाला देऊ। या तालुक्यातले साहेब अनेक काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी चर्चेले आहेत, म्हणून 2 मिनटं बोलून मी माझं भाषण संपवणार आहे। खरं तर सकाळी आम्हाला खूप आनंद वाटला, अभिमान वाटला की आपण निळवंडेच्या गेस्ट हाऊसला या तालुक्यातल्या भंडारदरा धरण असेल, निळवंडे धरण असेल, अजून वेगवेगळे धरणं असतील, या धरणांच्या डेव्हलपमेंटसाठी एक चांगल्या प्रकारची बैठक केली आणि आम्हाला आमच्या कानानं आणि आमच्या डोळ्यानं सुद्धा तो बघण्याचा योग या निमित्तानं आला। खरं तर इथले काही लोक तुमच्याकडे पाहताना खरं तर वेगळ्या चष्म्यातून वैभव भाऊ नामदार साहेबांकडे पाहतात, पण ह्या सगळ्या लोकांना जर ही वस्तुस्थिती जर लक्षात आली या तालुक्यातल्या विकासासाठी, या तालुक्यातल्या चांगल्या कामासाठी, तर मला वाटतं ही सगळी लोक आपल्या अगोदर विखे साहेबांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करतील अशा प्रकारची परिस्थिती सध्या आम्हाला सकाळी बघायला मिळाली। आणि म्हणून खरं तर भंडारदरा धरण असेल, निळवंडे असेल, पिंपळगाव खांड असेल, देवठाणचं धरण असेल, आंबीत असेल, या तालुक्यातल्या सगळ्या धरणांबद्दल एक चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट आदरणीय विखे साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे। भंडारदऱ्याच्या वरच्या भागामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे, आपल्या स्थानिक मुलांना नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, त्या अनुषंगानं काय प्रयत्न त्या ठिकाणी होताना त्यांच्या माध्यमातून दिसत आहे। निळवंडे धरणाची तीच परिस्थिती आहे, ज्या भागामध्ये इरिगेशनच्या जागा आहे त्या डेव्हलप करून आपल्या लोकांच्या सुखसुविधांसाठी, त्यांच्या सेवेसाठी आल्या पाहिजे, यासाठीचा खरं तर त्यांनी या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून साहेब इथून मागं आम्ही फार त्या काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या नाही, पण तो सध्या जसं वैभव असेल, सुनीताताई, अमित भांगरे असेल आणि आम्ही असेल, जसं आम्ही आपल्या संपर्कात आलो आहे तसं या तालुक्यातल्या काही लोकांना सध्या झोपाच येते नाही, अशा प्रकारची परिस्थिती सध्या हे निमित्तानं परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि मग रोज उठलं का काल परवापर्यंत म्हणायचे आमच्या तालुक्याचं पाणी विखे साहेबांनी पळावलं, आता त्याच्यानंतर म्हणतात या तालुक्यातली रेल्वे विखे पाटलांमुळे तिकडे गेली। म्हणजे ही लोक जलसंपदा मंत्री म्हणून नाही, ही लोक पालकमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहत नाही, आमच्यातले काही लोक तुमच्याकडं केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणूनच तुमच्याकडे कदाचित पाहत आहे का काय, अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सर्वांना पडलेला आहे। आणि मग ते रेल्वे मंत्र्यांना ते अधिकार असतात आणि म्हणून ही रेल्वे तुम्ही तिकडे नेली, अशा प्रकारचा त्यांचा समज या निमित्तानं झालेला आहे। आणि म्हणून आमची प्रामाणिकपणानं साहेब या निमित्तानं विनंती आहे। आणि म्हणून जी रेल्वेचा जो काय जुना सर्वे सिन्नर, नाशिक सिन्नर देवठाणची हद्द आणि संगमनेर मार्गे पुण्याला तो गेला पाहिजे, त्याच दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत। कारण ती रेल्वे जर सिन्नरवरून संगमनेर मार्गे जर पुण्याला जर गेली तर मी खात्रीशीर सांगतो ती रेल्वे भरून जाणार नाही, ती जर देवठाणमधून आली तरच ती रेल्वे भरून पुण्याला जाईल, अशा प्रकारची परिस्थिती या भागातली। कारण खतळसाहेब या भागातल्या लोकांना रोजगाराची गरज आहे, या भागातल्या लोकांना पुणे नाशिकला जायची गरज आहे। आणि म्हणून तुम्ही देखील सुद्धा मोठं मन करून थोडासा वळसा घालून, आमचा तालुका तशा अर्थानं गरीब आहे, आमच्या तालुक्यानं जिल्ह्यातले लोक मोठे केलेले, परंतु आमचा तालुका विखे साहेब हा गरीबच राहिलेला आहे। आणि मोठ्यांना कोणी पण देतं, थोडंसं बारीक तालुक्याला मोठं करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करावा। खरं तर पाण्याच्या प्रश्नावर खूप राजकारण इथून मागं आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण पाहत आलेलो आहे, म्हणून त्याच्या 1-2 मिनटं या निमित्तानं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। भंडारदरा धरण आपलं
11.39 TMची साहेब आमच्या या धरणाची पाणी साठा आहे. आणि म्हणून सातत्यानं आरोप होतो आमच्या भंडारदऱ्याचं पाण्याचा वापर खालच्या भागात जातो, खालच्या भागात होतो. आणि म्हणून या भंडारदरा धरणाचा पाण्याचा वाटा आमच्या तालुक्यासाठी, अकोले तालुक्यासाठी 18% तो पाणी साठा राहिलेला आहे. संगमनेरसाठी 20%, राहता श्रीरामपूरसाठी 42%, राहुरीसाठी 17% आणि नेवासासाठी 3% अशा प्रकारचं वाटप या भंडारदरा धरणाचं या निमित्तानं झालेलं आहे. साहेब अकोला जर सोडला या सगळ्या तालुक्यांनी पुरेपूर या भंडारदरा धरणाचा पाण्याचा वापर केलेला आहे. आणि आमच्या भंडारदरा धरणाचं, निळवंडे धरणाचं पाण्याचं जे काय आमच्या हक्काचं पाणी आहे त्याचा वापर आम्हाला होत नाही. आणि म्हणून तो का होत नाही का भंडारदऱ्याच्या आजूबाजूला जी लोकं राहतात, निळवंडे धरणाच्या आजूबाजूला जी लोकं राहतात ती सगळी गोरगरीब आमची लोकं आहे. त्यांना ते पाणी उचलता येत नाही. पैसे खर्च करून मोटारी टाकून ते पाणी आमच्या शेतामध्ये नेता येत नाही. म्हणून त्या पाण्याचा वापर मित्रांनो आपल्याला होताना दिसत नाही. या बाकीच्या तालुक्यांना जे वाटप झालेलं आहे बिगार मोटरीचं आणि बिगार लाईटीचं ते पाणी खाली निघून जातं. म्हणून त्या पाण्याचा पुरेपूर वापर होतो. आणि म्हणून साहेब आमची एक विनंती आहे, जलसंपदा खाता आपल्याकडे आम्ही सकाळी बसून जो अभ्यास केला कदाचित आमच्या माहितीप्रमाणे तो 100 कोटीच्या पुढे इतका खर्च होईल या धरणांच्या विकासासाठी. इतका तो सगळा आम्ही तो बैठकीमध्ये तो अंदाज केला. आणि म्हणून आमची एक विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांसाठी पिण्यासाठी पाणी आणि शेतीसाठी पाणी खर्चातून साहेब आमची एक पिढी जर गेली तरी आम्हाला ते करता येणार नाही. आणि म्हणून आपल्या विभागामार्फत जर आमच्या आदिवासी बांधवांसाठी, या खालच्या भागातल्या लोकांसाठी शेतीसाठी मोफत पाणी आणि पिण्यासाठी मोफत पाणी जर देण्याचा प्रयत्न जर केला तर हे जे काही आरोप खालच्या भागातल्या लोकांवर होतात ते मला वाटतं होणार नाही. आणि मग त्या अँगलनं, त्या दृष्टीनं आपण या निमित्तानं प्रयत्न करावे. मगाशी अरुण भाऊनी सांगितलं बिबट्यांचा वावर साहेब खूप आहे. या काही दिवसांपूर्वी ह्याच गावामध्ये 3 वर्षाचं आमचं लेकरू बिबट्यानं खाल्लं. त्याच्या अगोदर अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केले. हे सगळं गाव एकत्र जमलं, आंदोलन केलं आणि वन विभागाला 11 बिबटे पकडण्यामध्ये यश या निमित्ताने या ठिकाणी आलं. पण ते बिबटे जेव्हा साहेब आम्ही पकडले, ह्या ग्रामस्थांची एकच मागणी होती की या देवठाण गावातले जोपर्यंत सगळे बिबटे जेरबंद होत नाही तोपर्यंत 11 बिबटे ह्या गावाच्या बाहेर घेऊन जायचे नाही. परंतु साहेब वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आताताईपणामुळं ते बिबटे कुठं घेऊन गेले ह्या लोकांना काहीच सांगितलेलं नाही. आणि म्हणून आमची एक ह्या निमित्तानं विनंती आहे की ते सगळे बिबटे नरभक्षी बिबटे होते आणि त्या बिबट्याने आमच्या लोकांना हल्ला केला. आमच्या अनेक लोकांचा बळी गेलेला आहे. ते बिबटे जिथं कुठं असतील ऑन दी स्पॉट त्यांना शूट करा अशा प्रकारचे आदेश प्रशासनाला तुम्ही त्यांना द्यावे अशा प्रकारची आमच्या या निमित्तानं विनंती आहे. आणि म्हणून आपला अधिकचा वेळ न घेता अनेक सभांमध्ये आपल्याला पुढं बोलायचं आहे. आणि म्हणून जशी सुरुवात आपण जिल्हा परिषद देवठाण गटामधून केली तशी साहेब आमची विनंती आहे हे 7ही गट आपल्या विचाराबरोबर आम्ही उभे ठेवू. 7ही गट निवडून येतील अशा प्रकारची तयारी आम्ही सगळेजण करू. फक्त जसं देवठाण गटामध्ये आपण विकास कामांसाठी आम्हाला पैसा दिला तसं या 7ही गटांमध्ये 2-2 जरी कोटी रुपये जर तुम्ही दिले तरी आम्ही चांगल्या पद्धतीचं नियोजन करून ही सगळी लोक आपल्यावर ठेवण्याचा प्रयत्न हे निमित्तानं करू. आणि म्हणून लोकांना फार काही साहेब लागत नाही, काम आलं तर सगळे लोक आपल्यावर राहतील. आणि म्हणून देवठाण गटातल्या लोकांना हे निमित्ताने एक विनंती करतो का विकास कामांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न हे आम्ही सर्वजण करणार आहे. आणि म्हणून आतापर्यंत जी काही कामं दिली, जी कामं राहिलेली आहे ती देखील सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये तो देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करणार आहे. आणि मग ते करण्यासाठी, ती करण्याची संधी देण्यासाठी तुम्ही सगळेजण आमच्याबरोबर विश्वासानं सोबत राहा अशा प्रकारचं आव्हान, अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो. अत्यंत थंडीचे दिवस असताना देखील सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग.
प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.